श्री स्वामी समर्थ. घरात देवपूजा करताना या 22 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते. घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य पीडा हरण होते. घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात. त्यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. 1. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. 2. देवांची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे. 3. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे. 4. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. 5. पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी. 6. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. पाणी भरलेल्या तांब्याच्या तांब्या देवाच्या उजवीकडे जरूर ठेवावा. 7. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. 8. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावी. 9. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. 10. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. 11. घरातील देवघराला कळस असू नये. 12. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तीची पूजा कधीच करू नये. 13. देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. 14. शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. 15. देवपूजेसाठी शिळे जल शिरीफुले वर्ज्य आहेत. मात्र तुळशीपत्रे व तीर्थायोग शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी. 16. तर्जनीने देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. 17. देवघरात देवांचे फोटो लावताना एकमेकांसमोर लावू नये. 18. देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावर नेऊ नये. 19. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. 20. देवाला अर्पण करायच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 21. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरवावे. 22. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये. वरील 22 गोष्टी घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांच्या सदैव कृपादृष्टी लाभेल. आपल्याला जी काही दुःख संकटे ताण तणाव असतील त्याचेही हरण होईल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.